नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पांढरी कोलंबी आणि अलकोल याचं बाफत. याला अलकोज म्हणतात, नवलकोलसुद्धा म्हणतात. हे असं मी पातळ पातळ असे कापून घेतले. जास्त जाड किंवा जास्त पातळ कापू नये, तर या पद्धतीने कापावं. तर ते असं असतं, त्याची सालं काढून त्याचे त्या प्रकारे तुकडे करून घेतलेत मी आणि त्याचा पालासुद्धा मी चिरून घेतलेले आहे. बाकीचे साहित्य आपण पुढे बघणार आहोत. तर इथे मी थोडीशी चिंचसुद्धा घेतली त्याच्यात घालायला आणि ती पाण्यात भिजत ठेवायची आहे. कढईत तेल गरम केले 4-5 चमचे आणि त्याच्यात उभे चिरलेले 2 कांदे घालून घेतलेत. कांदे आपल्याला लालसर असे परतून घ्यायचे आहेत. कांदा थोडा वेळ परतून झाला की त्याच्यात अगदी थोडं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग घालूनसुद्धा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा साधारण असा लालसर होत आला की त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यात आपण हा नवलकोलचा जो पाला असतो ना, कोवळा कोवळा, तो चिरून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवायचा आहे आणि चिरायचा आहे आणि मग आपल्याला या कांद्यावर परतवून घ्यायचं आहे. कारण ते लवकर शिजला जात नाही ना, म्हणून आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे. कुठेही हा पाला फेकून नाही द्यायचा. खूप छान चव लागते याची. नुसती भाजी जरी केली ना, तरी याची भाजी खूप छान लागते. तर कांदा आपण आणि नवलकोलचा पाला हा चांगला परतून घेऊया. आता आपण हे जरा 2-4 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे जरासं ते मऊ पडेल. तर इथे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. बघू शकता कांदा आणि हा पाला थोडासा शिजत आलेला आहे, म्हणजे थोडा मऊ पडलेला आहे. आता ढवळून घेतला आहे आणि त्याच्यात आपल्याला हे नवलकोलचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 नवलकोल चिरून घेतलेत आणि 1 बटाटा घातला आहे त्याच्यात उभा चिरूनच, म्हणजे त्याच्याच मापाप्रमाणे कापून घेतला आहे बटाटा. हा कांद्यावर चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा आणि नवलकोलचे तुकडे. नंतर आपल्याला त्याच्यात आलं, लसूण, मिरची क्रश घालून घ्यायचं आहे. 1-1.5 चमचा आपल्याला हे घालायचं आहे. ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं. आपल्याला इथे लगेचच पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. तर आता हे परतून झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळद घालून नंतर आपण उभा चिरलेला एक मोठा टोमॅटो घालून घेणार आहोत आणि तोसुद्धा चांगला परतून घेणार आहोत. हे असं परतून घेतल्यावर भाजी शिजायला लवकर मदत होते. तर आता आपण हे परतून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही आधी कमीच घाला, कारण आळल्यावरती मीठ जास्त होऊ शकतं. मी आधी मीठ घालून घेतले थोडं आणि चांगलं पुन्हा एकजीव करून घेते. आता आपलं हे चांगलं ढवळून झालेलं आहे. आता आपण याला अगदी 4-5 मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत. झाकणावर पाणी अवश्य ठेवा, जेणेकरून ते खाली लागलं जाणार नाही. तर आता 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढलेलं आहे आणि यालासुद्धा पाणी सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकता आणि कुठेही लागलेलं नाही आहे. आपण चांगल्या प्रकारे याला ढवळून घेऊया आणि पुढचं साहित्य घालून घेऊया. तर याच्यात आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा हा माझा मालवणी मसाला मी घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता. आणि वांगी मी अशा पद्धतीने छोटी वांगी असतात ना, ती अशी तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहेत उभी, तीसुद्धा घालून घेतलेली आहेत. आता थोडंसं मी मीठ घालते आणखीन आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे. आता इथे मी पांढरी कोलंबी घेतलेली आहे. डोकं काढून, दोरा काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याची सालं मी तशीच ठेवलेली आहेत. याला चव खूप छान लागते आणि चांगले ढवळून घ्यायचे. सगळं हे पदार्थ एकजीव असे परतवून घ्यायचे आहेत आणि लागेल तसं तुम्हाला ह्याच्यात पाणी हवं असलं तर तुम्ही वापरू शकता, पण मी ते जास्त पाणी वापरलेलं नाही आहे. आता कोलंबी घालून, वांगं घालून आपल्याला सगळं हे एकजीव केलेलं आहे आपण. आता ह्याच्यात आपण चिंच भिजत घातलेली ना, त्याचा हा कोळ काढून तो टाकून घ्यायचा आहे. आंबट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची वरून आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे चांगलं. आता तुम्ही इथे पाणी वाढवू शकता, पण मी याच्यात पाणी जास्त वापरलेलं नाही आहे.
झाकणावरचंच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, कारण ते पाणी गरम असतं ना, म्हणून मी इथे थोडे पाणी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं पुन्हा ढवळून घेतलेलं आहे. आणि आता झाकून ठेवणार आहे 5-6 मिनटे चांगले मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचं आहे. झाकणावर पाणी ठेवायचं आहे. तर 5-6 मिनटानंतर आपण बघूया. आता 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे चांगलं ढवळून घेऊया. याच्यात थोडी पाण्याची आवश्यकता वाटते मला, कारण बटाटा अलकोज अजून शिजायचं आहे. त्यामुळे आपण झाकणावरचंच थोडं पाणी याच्यात घालून घेऊया. तुम्ही याच्यात आणखीन पाणी वापरू शकता, पण आपल्याला जास्त हे पातळ करायचं नाही. आपण बाफत बोललो आहे ना, त्यामुळे बाफत एकदम पातळ असं नसतं. तर आता मी बटाटा आणि अलकोजचा एक तुकडा काढून बघते, चेक करते. जर शिजले असले तर त्याला पुन्हा ठेवायची गरज नाही. तर थोडं हे कडक वाटते, म्हणून अजून आपल्याला 5-7 मिनटं ठेवायला लागेल. तर आता पुन्हा मी हे झाकून ठेवते, चांगलं ढवळून घेते आणि पुन्हा झाकण लावून ठेवणार आहे. 5-7 मिनटानंतर आपण बघूया. आणि झाकणावर पाणी ठेवल्यामुळे त्याच्यात आतमध्ये पाणी घालण्याची जास्त आवश्यकता भासत नाही. तर 5-7 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढलेले आहे, तुम्ही बघू शकता. अजूनही ते आटलेले नाही आहे आणि व्यवस्थित असं पाणी त्याच्यात आहे. म्हणूनच आपण झाकणावर पाणी जास्त प्रमाणात ठेवलं की भाज्यांमध्ये वगैरे अशा पदार्थांमध्ये पाणी घालण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर आता आपण पुन्हा एकदा चेक करून बघूया बटाटा आणि अलकोजचा तुकडा. तर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे हे शिजलेलं आहे. तर मी सुरीरीच बघते, कारण खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला हात लावता येणार नाही. तर आता चांगल्या प्रकारे आपला बटाटा आणि अलकोजचे तुकडे हे शिजलेले आहेत. तर आता आपलं हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे कोलंबीचं बाफत. तर आता आपण अगदी थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत का आपलं हे कोलंबीचं बाफत खाण्यासाठी रेडी. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी 2-3 मिनटं आपण मंद गॅसवर ठेवायचे. हे बाफत ना सकाळी करून संध्याकाळी खाल्लं तर इतकं मस्त लागतं ना, आणि त्यातल्या अलकोजची जी चव आहे ना, ती मी सांगू शकत नाही. अतिशय सुंदर असं लागतं. तर एकदा या पद्धतीने हे कोलंबीचं बाफत ट्राय करा. आणि तुम्ही कधी या पद्धतीने अलकोज घालून कोलंबी केली आहे का? तर नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर लागतं. भाकरीबरोबर तर अप्रतिम याची चव लागते. तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात? रेसिपी आवडल्या तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. ही रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.